राज्याभिषेक म्हणल्यानंतर सगळेच आले होते. ऋषी आले होते, वानर आले होते, पण ब्रह्मदेवाचे नातू म्हणल्यावर देव बी आले होते. मोठमोठ्यानं भुभुकार वाली सुग्रीवाचा होत होता. देव फुलाचा वर्षाव करत होते आणि राज्याभिषेक वालीला होत होता. हा वृक्ष राजा महाबळी राज्याभिषेकीला वाली सेनापती महाबळी केला ते काळी सुग्रीव. आणि मग म्हणले सेनापती सुग्रीवाला केलं, वालीला राज्याभिषेक केला आणि त्यांचा बाप वृक्षराज हाती बली. वालीपेक्षा बी बली, का तर बापापेक्षा पोरगा कधीच बली नसतो ना, केवढा बी झाला तरी बापापेक्षा लहानच असणार. तुम्ही बघा आपल्या पिढीमध्ये किती अंतर आहे. तेव्हा होऊन गेलेले माणसं केवढे असते. माणसाला खोटं वाटतं पण अभ्यास करायला नको वाटतं. सत्य कसं असतं तुम्हाला? कृत त्रता द्वापाराने केली. 7-7 लाखाचं एक युग आहे वर्ष. मग इतकी वर्ष जायची म्हणजे पिढ्या किती गेल्या ना, अंतर किती पडत गेलो. आमच्या आई बापांना, आमच्या आजोबांना 16 पहिल्याचं 120 किलोचं पोतं उचलत होतं. आम्ही किती उचलतो? 8 पहिल्याचं 50 किलो बसतं. ते दोघं लागते ते उचलत किती अंतर. मग इतकी वर्ष गेली तुम्ही किती अंतर. वडिलापेक्षा 2 बोटं कव्याना उंची कमी, वडिलापेक्षा 2 किलो वजन कमी, वडिलापेक्षा 2 भाकरीचा आहार कमी. प्रत्येक पिढीला मी एका टायमाला अजून 3 भाकरी खाऊ शकतो. परत 1.5 वर भाकर आमच्याच पोट. म्हणजे काय होतं ते अंतर द्या. तुम्ही मला खाण्याचं त्याच्यावर तर ताकद आहे ना, पचवण्यावर ताकद लागते. कसं लागते म्हणजे अशी बलाढ्य माणसं त्या काळी होती, इतकी मोठी होती की कल्पना सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. आता एक मंदिर आहे आपल्याकडे जगन्नाथ. त्या मंदिराचा ते वरलं जे घुमट आहे ना ते 8,000 टने आहे. कसं नेलं असं वजन दगड, त्याचं आताचं वजन विचार करा. तेव्हा काय क्रेन नव्हते, तेव्हा काही कसं चढवलं असं. अहो माणसं तितकी ताकदवान होते. हनुमंतरायाने 7 पर्वत आणले होते का नाही राहिले. म्हणजे इतकी ताकदच होती त्यांच्याकडं. आम्हाला कोट्या उचलणार ताकद. ऐसा तो वृक्ष राजा समर्थ दोही पुत्रा समावेत किष्किंधा राज्य झाले प्राप्त भाग्य समर्थ श्रेष्ठ आणि. राघवा म्हणजे यांना आपल्या भाग्यानं राज्य प्राप्त झालं. सुग्रीव सेनापती झाला, वाली राजा झाला. वाली बलवान होता, कोणी त्याच्यावर स्वारी करीत नव्हतं. आनंदानं राजा हाकीत होता. जे का किंचन वानर तिही केले राज्यधर त्यांची वंदिती सुरवर पितृभाग्य थोर सौभाग्य. पितृभाग्य. आता वाणीला कुठे राज्य असते का? ज्याचा बाप मोठा त्याचा पोरगा मोठा. त्याची काय मंत्र्याचं पोरग मंत्री खुर्ची ओळखून अधिकार सगळं ह्याच्याकडे असतो. काय सांगावं म्हणत त्याचं खरं ते सांगायची गोष्टच नाही आपल्यासोबत. म्हणजे ज्याचा बाप मोठा त्याचा पोरगा मोठा. आणि त्याच्यामुळं वानराला सुद्धा राज्य प्राप्त झाले. का तर ब्रह्मदेवाचा नातू. आता हे सगळे ब्रह्मदेवानेच घडवलेले पण लय आवडीचं आणि त्याच्यामुळे त्याला राज्य केलं. त्रैलोकीचे वानर वाली सुग्रीवाचे आज्ञाधर पिता यशराज सदर सेना संभार असंख्य. आणि या पृथ्वीवरची सगळी वानर वालीच्या हवाली केली. सेनापती सुग्रीवाला केली. सगळे त्यांच्या आज्ञात राहू लागले. तो रक्षराज राजा जान काळ गती पावला मरण दोघे पुत्री करुणी दान उत्तर विधान ती केले. आता काळाची गती गहन आहे. कुणी केवढाही असो, तिथं भाडबीड नाही, तिथं वशिला नाही, तिथं लाच लुचपत चालत नाही. तिथे बी मोठा असू द्या, डॉक्टर असू द्या. काय झालं लॉकडाऊन होतो का त्यावेळेला माझं अंग सुजलं म्हणजे मी मरणारच होतो त्यावेळेला. पण रामाची कृपा झाली. सीता राहिली पुण्याला घेऊन नेलं होतं मेडिकलच्या दवाखान्यात. आता तिथं काय पाहत नाही डॉक्टर दिवसाला. त्यांनी काय सांगितले आधी माळ काढा. का म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला ताकद येणार नाही. आणि नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर असलं तसलं खावं लागलं. मी मला काढतो पण पुन्हा मरत नसेल तर पुन्हा कवाच मरून
म्हणलं आम्हीच मरताव, मग मला कशाला सांगता? म्हणजे काळा पुढं कोणाचंही चालत नाही. आपलं सोडाव, देव सुद्धा टिकले नाही. रामकृष्ण आले गेले. नवे नवे त्या स्वर्गारोहण मध्ये आयुष्याची गणना करताना एका ठिकाणी विषय निघाला, कुणाचं आयुष्य लय. 14 कल्पेवरी आयुष्य जायला तोही गेला टाटीवरी मार्कंडेय. पुन्हा काक पुसंडी म्हणून ऋषी होते, बकदान भ्रम म्हणून ऋषी होते. त्यांचं आयुष्य किती माहित आहे? एक चौकडी जाता वाल झडे. एक वाल म्हणजे केस. चौकडी जाता बकदाल ब्याचा एक लोमेश ऋषीचा, लोमेश, त्यांचं नाव लोमेश होतं. एक लोम, एक झाडायचा चौकडी गेलो ब्रह्मदेवावर. आणि असे लोमेश त्यांचं मरण आल्यानंतर बकत भ्याचा श्वास उडे. एक श्वास आयुष्याची करायला वगैरे करायचं, पण ते कुणी राहिलं नाही. काळानं मोजलं. आपल्याला थोडा येते बरे चटकीन उरकत. मिळून समस्त प्रधान वाळी शिकले अभिषेचन कनिष्ठ सुग्रीवासी दान दिसले संपूर्ण यौवराज्य. युवराज सुग्रीवाला केलेला आहे आणि राजा मात्र वालीला केलेला आहे. सगळी भांडणं त्यांच्या स्वाधीन केलेली आहेत. राघवा अशी माहिती हनुमंतरायांनी वाली आणि सुग्रीवाबद्दल दिली. वाळीने पावली बळानी नेते धर्म योद्धा निवृत्ती तो निळ केला सेनापती गंभीर स्थिती दरबारी. मग निळाला सेनापती केलेला आहे. वाली हा बलाढ्य होता, ताकदवान होता, युद्धाचा प्रश्न आलाच नाही. हा. वाली सुग्रीवांचा पिता रक्षराजा नव्हे रघुनाथा या दोन्हीची एक माता दोन्हींचा पिता तो भिन्न भिन्न. आईन बाप एकच होती म्हणल्यावर विषय निघाला होता. रामाला बी कौतुक वाटलं ना, काय तर त्यांना माहितच नव्हतं. लय विशेष नातं रामाला माहित नव्हतं म्हणजे, म्हणून हनुमंताला विचार कसं होतं माहिती. भक्ताची महती देवाने वाढवायची आणि देव मोठा भक्तांनी करायचा, यांचं ठरलेलं आहे. आपण फक्त आनंद लुटायचा यांच्या कथेच. काय रामाला माहित नव्हतं, हनुमंताने सांगितलं. म्हणजे आई बाप कस काय येऊ बाबा, आई भीतीस बाप भीतीस. त्याच्यामुळे हे सगळा इतिहास सांगावा लागला. नाट्यावर जन्मलं म्हणून सुग्रीव झालं, डोक्यातल्या काय झालं म्हणून वाली झालं, आणि बाप वृक्षराज आई वृक्षराज. तर अशा प्रकारे अनेक न विश्वास बसण्यासारख्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहतो. आता अलीकडं काय झाले, व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे लोक काही मोबाईलला टाकतात नाही. राग येतो कुणाला बोला. रामायण कसं खोटं आहे हे सिद्ध करणारा एक मूर्ख माणूस मोबाईल, मग ते काही विचारतो. मग त्याच्या त्या पोस्ट खाली आपली प्रतिक्रिया कळवा असं लिहिलेलं असतं. ते त्यांनी सांगितलं की समोरासमोर आहे ते सगळे प्रश्नाचे उत्तर आधी दिली. पण असं घेतच नाही. तुला पटलं तर होय म्हणतात, म्हणजे उगाचच वावडे. हा ठीक आहे, तू ज्ञानी हुशार आहे याचा अर्थ सगळ्याचं खोटं करणार इतकं ज्ञानी नाही. नाही नाही म्हणले हे असं होत असतं, मग तसं झालं असतं आणि असंच कसं झालं. आता याला प्रमाण द्यायला देव दाखव म्हणल्यावर मला फार मोठं बोलता येतं, पण मी बोलत नाही. मला काय बघा, काही गोष्टी विश्वासानं मानाव्या लागतात आणि काही गोष्टी दिसून सुद्धा नाही मानायच्या अशा असतात. मला सांगा, हवा दिसते का, मग मानावी लागेल कधी. आता जी लाईट जी आहे बंद केल्यावर वायरी तपासाव्या का, करंट बसून मूर्ख माणसं मानाय बाप एक जणांना मला नेहमीच चढवायचं, सब वयस्क होत आला का तुमचा देव बी काळा, त्याचा गत बी काळा, माझ्याकडे होत्या. सगळं ठीक आहे बाबा, पण देवाला म्हणू नको, मला काय म्हणायचं. म्हणजे कशाहून बाबा ती पांडुरंग देव कशाहून, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याला मानावं लागतं. म्हणजे का बरं,
बरं बापाला विचारलं तू कोणाचा मग मला तसं का बोलता मला ते शोध काय मग म्हणला बापाला विचारतो सांगतो ना माझंच हे म्हणलं, नाही पुन्हा आयला आता कसं करणार काही गोष्टी विश्वासात मान्य करा. आईनं सांगितलं तुला हे तुझं बाप आहे बापच म्हणा आगावर आहे तू काही गोष्टी एक चक्र सुत एक सूर्य सुत जगी विख्यातने मात या दोन्हीचा निजवृत्तांत समोर अत्यंत सांगितला. तर अशा प्रकारे वाली आणि सुग्रीवाचा समोर इतिहास स्वतः हे बाळा एक चक्र सुत एक सूर्य सुत जगी विख्यातने मात या दोन्हीचा निजवृत्तांत समोर अत्यंत सांगितला. जगाच्या ठिकाणी दोघांची आई एक आहे बाप दुसरे दोन आहेत. आता काही माणसाला आश्चर्य वाटतं दोन बाप थोडं फिरवणार थोडंच लक्ष द्या आपल्याला सुद्धा दोन बाप आहेत म्हणून बाप या शरीराला जन्म देणारा एक बाप आहे आणि आत्म्याला जन्म देणारा एक बाप आहे. परमात्मा हा आत्म्याचा बाप आहे आणि आपल्या नावापुढे येतो तो आपला बाप लिहा बरोबर. जर आपल्या ह्या शरीराला नाशिका तयार करणाऱ्या बापाला आपण इतकी किंमत देतो तर ह्याला चालवणारा जो आत्मा आहे त्याचा जो बाप परमात्मा आहे त्याला काही किंमत द्यावी लागते त्याचं काही देणं लागतं का नाही? जर साध्या आईबापाची सेवा केली साध्या आईबापाची सेवा केली तर कुंडलिकानं तो उभा केला. जर ह्याच्या आईबापाची सेवा केली तर काय होतं? भागवतामध्ये 19वा अध्याय उद्धवाला कृष्ण परमात्मा सांगतो की भक्ती करत असताना जो दुसऱ्याकडं पाहतो तो पोचू शकत नाही. स्वतःकडं पहा काय दोष आहे स्वतःपासून सुरुवात करा आणि तुमच्याच दोन मनापैकी एकानं सांगावं सभासद दुसऱ्याला परीक्षा द्यायची गरज नाही. जगाला फसवता येईल जनमान्य होता येईल देवाला फसवता येईल नवस करून. बाया लय हुशार विकृत होत नव्हत्या का बाई तिनं देवीला नवस केला आय मला होऊ दे ना तुला सोन्याचं टपटू आहे आईला मी कर म्हणून बरे आहे होत ना तुला पाणी होत नव्हतं बाहेर सोन्याचं टोकू कर मला तिला झालं पूर्ण. आता हिचं 18 सुद्धा आली सोन्याचं टोकू तो काय काय कर 60,000चा पण व्हायचं नाही काय केलं त्या पोराचं नाव सोन्या ठेवलं 2 महिने टकूचं काढलंच नाही रोज टाळू करायचं 3 पाणी इतकं काळकाट झालं साऱ्या घरात वाज घुमायला लागलं नमस्कारला पूजा अर्चा केली आणि ते टकूचं देवीचं तोंडावर जातं आहे सोन्याच ती बघते ते सोपी नाही बघा जिज्ञासू अर्थार्थी मोक्ष आणि ज्ञानी भक्ताची अर्थार्थी म्हणजे नवस सायाचं जमलं तर जमलं नाही तर बघू. जिज्ञासू म्हणजे देव म्हणजे नेमकं काय आणि मोक्ष म्हणजे मला मोक्ष मिळावा आणि ज्ञानिया म्हणजे देवच ज्ञानिया म्हणजे देवच का तर माऊलीनं जसं प्रमाण दिलं एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो तरी केवळ चैतन्य माझे हे न बोलणे परी सहजे अर्जुना बिडे बिडे बोलले गीतेमध्ये उद्धवाला कृष्ण सांगतात अर्जुनाला कृष्ण सांगतात की हे न सांगायच्या गोष्टी सुद्धा मी का सांगतो तर तुझ्याविषयीचं इतकं प्रेम आहे मला किती प्रेम होतं सांग नग वेळ नाही ऐसे सांगोनिया कथना हनुमंत घाली लोटांगणा सुगीडेची संख्या संपूर्ण करावे कृपेने श्रीरामा. त्या असणाऱ्या सुग्रीवाला आपल्या मदतीला घ्यावा आपण त्याची मदत करावी करावे गमन त्वरेने
आता एक किती सुंदर कथा असेल, काल परवा तुम्ही ऐकलेली रामाची हनुमंताची भेट कशा प्रकारे झाली, कसं दोघांनी एकमेकाचं बल बघितलं, गुरु कसा करावा, शिष्य कसा असावा. भागवतामध्ये याचं वर्णन आहे, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, आणि शिष्य गुरु याची कशी प्रचिती आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला आमच्यासारखी सांगतात बाबा देवाचं नाव घ्या, तुम्ही जर त्याच्यात पास झाला नामस्मरण करण्यामध्ये, तुम्हाला त्याची गोडी लागली तर तुम्हाला देवाची कृपा होते आणि सद्गुरूची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे देवाची कृपा होते आणि देव कृपेनं सद्गुरूची प्राप्ती होते आणि सद्गुरूच्या कृपेनं देव कळतो. हे असं गणित आहे. तुम्ही जर डायरेक्ट सद्गुरूकडे जाल तर गुरु तुम्हाला जवळ येत नाही, तुम्हाला त्याची किंमतच नाही. तुम्ही शाळेतच नाही गेला तर परीक्षा मास्तर कसा घेईल? गुराखीची परीक्षा कधी घेतली तुला? जो अभ्यास करतो त्याची परीक्षा घेतली. तसंच आहे भक्तीमध्ये, जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे. चांगलं करण्यासाठी भक्ती करू नका. तुम्हाला आवड वाटलाय त्याला, पण हे खरं करू आहे. हे तर बोलणे लटके परी साचे. तुम्हाला खोटं वाटेल पण हे खरं आहे की भक्ती ही तुमचा संसार मोठा व्हावा याच्यासाठी करू नका. तुमचं मन संसारात येटावं याच्यासाठी करू नका. तर हे गुरु सांगतात आणि हे गुरु प्राप्त होण्यासाठी देवाची कृपा होते. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा, बाकीचं काही करू नका. तुम्हाला बाकीचं जमायचं नाही. म्हणून या वाटा सूक्ष्म चालेल. मग तुम्हाला जे आवडेल ते नाव घ्या, 1000 नाव घ्या, 1000 तुम्हाला जो आवडेल. आम्ही म्हणत नाही. आणि मग ज्या वेळेला ते जास्त नामस्मरण होईल आपोआप तुमच्याकडे गुरु चालून येतो, तुम्ही गुरुकडे जायचे. आणि जेव्हा गुरुचा तुमच्या डोक्यावर हात बसेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं पुढचं लक्षण सांगतो, न सांगणे पण सांगतो की गुरुचा तळहात आणि तुमचं ब्रह्मरंध्र हे गरम झालं पाहिजे. आणि त्यावेळेला तो चोजविले सार ज्ञान देऊ. आत्मगुरु नाही तर गुरु काय पाहिजे आणि शिष्य लागतो. पुन्हा गाठ भेट घेणं. गुरु शिष्य कसे असतात काय त्या आराध्यात गुरु शिष्य असतात. ज्या अंगात आलं का नाही गुरुच्या, शिष्य जरा खंबीर होता आणि भरपूर धनवान होता. ते गोड्यावर आलेला गुरुनं बघितलं होतं आणि गोड गुरुला आवडलं. ज्या आलं का नाही अंगात गुरुच्या, शिष्यानं पाय धरलं, देवा काय पाहिजे काय पाहिजे. नाही म्हणजे मला नेहमी फिरावं लागतं, तुझं गोड पाहिजे. आता देवाला नाही कसं म्हणायचं, शिष्याला गोड द्यावं लागलं. आता इतक्या किमतीचं गोड पण देवाला कसं नाही म्हणायचं. हे आटले गुरु. पुन्हा काय केलं, शिष्य हुशार होता त्यानं मी अंगात आणलं, लागला घुमायला. आता दुसऱ्याने पाय धरलं, गुरुनं कसं धरलं. म्हणजे देवा काय पाहिजे काय नाही म्हणजे गुरुच्या अंगावरची शाल पाहिजे. ती शाल जी होती ना सोन्याच्या काड्या होत्या, 2-4 गुढी आले. आता शाल द्यायची काय नाही. हुशार होता गुरुने पुन्हा अंगात आणलं, माझी मला तुझं तुला. हे गुरु ज्यांचा मोह गेला नाही तो गुरुच नव्हे आणि ज्याचा मोह सुटलाच नाही तो शिष्य करायचा. इतकं सोपं आहे. ब्रह्मकुळीचे ऋषीश्वर हे वानर सामान्य नाहीत. म्हणजे रामा साक्षात ब्रह्मदेवाची कुळी आणि देवादिकांची लेकरे ताकदवान नाही आणि त्याच्यामुळे आपण याची मदत केली पाहिजे. प्रभू रामचंद्राने ऐकून घेतलं. ऐकणारा कसा असावा, सांगणारा कसा असावा याच्याविषयी मी प्रमाण बरोबर आहे. उद्धव ऐकणारा होता, तो सांगत होते भागवत. खरंच ज्ञान तुम्हाला पाहिजे असं भागवत का वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पण हे प्रमाण.
आणि गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची दुसरं प्रमाण. तर गीता आणि भागवतालाच का श्रेष्ठत्व दिले? तर गीता हे जगायला शिकवते आणि भागवत मरण काय हे शिकवते. म्हणून हे दोन ग्रंथ ज्याला कळले तो जगतोही व्यवस्थित आणि मरतोही व्यवस्थित. आता रामायण हे आचरणाचा ग्रंथ आहे, आचरणाचा ग्रंथ आहे. हरिविजय हा वर्णन करण्याचा ग्रंथ आहे, गायचा ग्रंथ आहे. आणि भागवत हा शिकायचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ज्ञान आत्मसात करण्याचा ग्रंथ आहे. प्रत्येक ग्रंथ हेच खरे गुरु आहेत. आजकालचे गुरु तिथपर्यंत पोहोचलेले नाही, आपण त्यांची निंदा करायचं कारण नाही. हे सगळे जर हे खरे गुरु असतात आळंदीत एक मोड, पंढरपुरात एक मोड, गावाकडे एक मोड, बँकेत 15 खाती, काय कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं असं ऐसा कोठे आठवत नाही. हेच मोकळी राहतात, त्यांना सुटायचं नाही, ह्यांना गुतायचं. आणि मग तुम्ही गुतायवाल्याकडे गेल्यावर तुम्हाला सोडवणार आहे ते काय? स्वतःच मोक्षाला गेला नाही तर तुम्हाला कुठून नेणार? मर्यादा प्रसन्न झाली, बोल बेटा काय आहे म्हणजे गोड, आम्हाला माझंच वाहन गाडवले, तुला कुठलं गोड रामायण अति गोड. किती गोड? अति गोड. रामायणासारखा गोड ग्रंथ नाही. आणि नाथासारखं रामायण. बाकीचे अनेक रामायण नाथात, पण नाथाने असे शब्द गोळा केले ना, यमकी तसंच साधलं, अध्यात्म तसंच साधलं. आणि प्रत्येक ओवीत 2 प्रकारे सांगितलं. तुम्ही बघा, अध्यात्म रूपाने ओवी प्रत्येक ओवी सांगता येते आणि दृष्टांत रूपाने प्रत्येक ओवी सांगते. कथा रूपाने तुम्ही रामायण ऐकली आहे, पण अध्यात्म रूपाने जर रामायण ऐकायचं त्याला थोडा वेळ जास्त लागतो आणि लोक जाऊन काढत नाही. काव्याग्रह आपण काय बोलतो ते कळलं पाहिजे. कानाडी हा पती मराठीने केला, मी यानमाडती म्हणत ह्यानं कान जाणते, काय करायचं त्याच्यामुळं. कथा आहे ठीक आहे, गोड आहे ठीक आहे, अशा प्रकारे अतिशय गोड असणार नाही. किती श्री भावा